नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बॅचमध्ये जो आपण समाजशास्त्र, समाजकार्य, समाज कल्याण अधिकारी, त्यानंतर सहाय्यक आयुक्त आणि गृहपाल या 3 पदांसाठीची जी ॲड आली होती त्या संदर्भात आपण समाजशास्त्र आणि समाजकार्य या विषयाला धरून जी 75 मार्काची तयारी आहे त्याची सिरीज आपण सुरू केलेली आहे। या सिरीजमध्ये बरेच मुलं हा प्रश्न विचारत आहे की सर फक्त समाजशास्त्र होईल का, समाजकार्य होईल का? तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो या ठिकाणी की समाजशास्त्राशी संबंधित, मग ते समाजकार्य असू द्या, सामाजिक कल्याण असू द्या, समाज कल्याण असू द्या, सामाजिक समस्या असू द्या, समाजकार्य असू द्या, हे सर्व पॉईंट्स या बॅचमध्ये कव्हर केले जाणार आहेत। करेक्ट आहे? ते एवढंच नाही तर या बॅचमध्ये तुमचे स्टेट बोर्ड, NCERT यातला पण जो कंटेंट आहे तो याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे। कारण 2013चा झालेला पेपर, त्यानंतर म्हणजे त्या पेपरची काठिण्य पातळी आणि 10 वर्षामध्ये बदललेलं MPSC आयोगाचं स्वरूप, तर मित्रांनो त्याला तुम्ही तो 13चा पेपर जरी होता तरी तो तेवढा सोपा नव्हता, तो सुद्धा इन डेप्थ पेपर होता। त्यामुळे आता तर तुम्ही डिफिकल्टी लेवल एक्सपेक्ट करू शकतात आणि कॉम्पिटिशनच्या बाबतीत मी तुम्हाला नवीन सांगायची काही आवश्यकता नाही। तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, इतक्या दिवसापासून याच्यामध्ये आहे, त्यामुळे पूर्ण आणि प्रॉपर तयारी केल्याशिवाय नुसतं तुम्ही काहीतरी व्हिडिओ ऐकलेत आणि काहीतरी तुम्ही केलं आणि तुम्ही चालला गेलात एक्झामला आणि पास व्हाल तर ते दिवस गेलेत मित्रांनो। आता तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं इन डेप्थ नॉलेज असणं आवश्यक आहे आणि ते नॉलेज असेल तर आणि तरच तुमचा कॉम्पिटिशनमध्ये कुठेतरी टिकाव लागू शकतो। आणि जर टिकाव लागू द्यायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। दुसरी गोष्ट सांगतो मित्रांनो, कुठे शॉर्ट नोट्स, शॉर्ट ट्रिक्स एवढं केलं म्हणजे झालं, याच्यापेक्षा वेगळं काही करायची आवश्यकता नाही। ह्या ज्या फसव्या घोषणा आहेत आणि हे जे फसवे थंबनेल्स असतात याच्यापासून थोडंसं स्वतःला लांब ठेवा। त्याचा फायदा एक होईल, काही काळासाठी तुम्ही स्वतःला फसवाल, नंतर आयोग तुम्हाला फसवून निघून जाईल। करेक्ट आहे? त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की करायचं आहे तर प्रॉपर अभ्यास, प्रॉपर वेळ देऊन करायचा आहे। आणि जर मग तेवढं जमत नसेल तर मग सगळ्यात सोपी गोष्ट आहे की करू नका। राईट? तुमचाही वेळ वाया घालवू नका आणि तुमच्यावर ज्यांचा विश्वास आहे त्या लोकांचाही विश्वास तोडू नका, एवढीच माझी विनंती आहे। आपण आपल्या सिरीजमध्ये आज आपण जे बघणार आहोत ते संकल्पना, मूलभूत संकल्पना ज्या आहेत, ज्या आपल्याला बऱ्याच वेळेला क्लिअर नसतात, आपल्याला त्यामध्ये कन्फ्युजन असतं। जसं समाज असेल, समुदाय असेल, त्यानंतर समूह असेल, है ना? आता मी ते काय काय शब्द वापरलेत बघा। समाज असेल, करेक्ट आहे, त्यानंतर समुदाय असेल, बरोबर आहे, त्यानंतर समूह असेल। आता समूह, समुदाय, समाज बऱ्याच वेळेला आपण आपल्याला माहीत नसताना हे शब्द आपण अनावधानाने कोणत्याही ठिकाणी वापरून जातो। तर जनरल लाईफमध्ये तर ठीक आहे, पण ज्यावेळेस प्रश्न अभ्यासाचा येतो, प्रश्नपत्रिकेचा येतो, त्यानंतर प्रश्नांचा येतो, तर यांच्यामध्ये जो फरक आहे तो आपल्याला माहीत असणे, त्यांचे क्लॅरिटी आपल्याला असणं हे आपल्याला आवश्यक आहे। म्हणून आज आपल्याला या समस्यांचे म्हणजे हे जे आहेत हे संकल्पना आणि या संकल्पनांच्या कन्फ्युजनमुळे होणाऱ्या समस्या आणि त्याचे काय काय अर्थ आहेत, कोणी दिलेत शब्द, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे आज बघायचं आहे। ओके, सो लक्षात द्या या ठिकाणी दिले काय, समाजशास्त्रात केले जात असल्या सामाजिक घटनेचा अभ्यास समाजशास्त्रात केला जात असल्याने ते गुंतागुंतीचे शास्त्र मानले जाते। समाजशास्त्रीय संकल्पना अमूर्त असल्याने ते समजण्यास अवघड जातात। अमूर्त संकल्पना कशाला म्हणतो मित्रांनो? अमूर्त म्हणजे काय की ज्याला मूर्त रूप देता येत नाही। करेक्ट आहे? मूर्त रूप देता येत नाही याचा अर्थ, आता समजा मी जर तुम्हाला गणपती बाप्पा, आपले गणपती बाप्पा जे आहेत त्यांचं जर मूर्ती नसती, त्यांची जर मूर्ती नसती तर तुम्हाला गणपती कसे असतात हे तुम्हाला सांगून कळलं असतं का? कारण तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मंडळ, प्रत्येक गाव, प्रत्येक जिल्हा या ठिकाणी गणपती असतो आणि त्या प्रत्येक ठिकाणी गणपतीची वेगवेगळी मूर्ती असते। करेक्ट आहे? मग वर्णन करणाऱ्यांनी जर केलं तर प्रत्येकाची गणपतीची संकल्पना वेगळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी ती मूर्ती पण काय आहे, वेगळी आहे। जर मूर्तरूप नसतं तर आपल्याला एवढ्या प्रकारचे गणपती असतात हे समजलंच नसतं। समाजशास्त्राच्या बाबतीत पण नेमकं तेच घडतंय, काय की समाजशास्त्रामध्ये अनेक संकल्पना आहेत, करेक्ट आहे, आणि त्या एकमेकांशी इतके इंटर रिलेटेड आहेत, त्यांच्या आंतरक्रिया इतक्या फास्ट आणि वेगाने होत असतात
त्यामुळे त्याला कुठल्या मूर्त स्वरूपात आपल्याला आणता येत नाही. आणि जर ते आपल्याला मूर्त स्वरूपात आणता येत नसेल तर आपल्याला ते समजण्यास काय जातं मित्रांनो, अवघड जातं. मग हे सोपं कसं करायचं, तर त्यासाठी आपण हे इथे बघणार आहोत. तर आता यामध्ये अवघड काय काय जातं, तर समाज, समुदाय, कुटुंब, आंतरक्रिया, संघर्ष, संस्कृती, वर्ग, अलगता किंवा त्याला परात्मता पण म्हणतो आपण, भेदभाव, संरचना, कार्य इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या समजण्यास अवघड जातात. म्हणून आपल्याला त्या याच्यामध्ये काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. करेक्ट आहे. जाऊया आपल्या पहिल्या संकल्पनेकडे. पहिली संकल्पना कुठली तुमची, समुदाय. बरोबर आहे. समुदायावर किंवा पहिली संकल्पना आहे तुमची समाज. माफ करा, समाजावर सगळ्यात पहिलं ओपिनियन जर कोणाचं आलं असेल किंवा खूप फेमस वाक्य आहे, ते फेमस वाक्य दिलेलं आहे अरिस्टॉटलने. काय वाक्य आहे मित्रांनो अरिस्टॉटलचं, की मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. काय आहे, सामाजिक प्राणी आहे. करेक्ट आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही. म्हणजे एकटा मनुष्य राहू शकतो का, तर खूप डिफिकल्ट आहे त्याच्यामध्ये. एकटं राहणं म्हणजे इज इक्वल टू शिक्षा असते. जेव्हा एखादा गुन्हेगार एखादा गुन्हा करतो आणि तेव्हा त्याला शिक्षा दिली जाते, तर शिक्षेमध्ये काय असतं, त्याला एकटं ठेवलं जातं जेलमध्ये. म्हणजे एकटं राहणं ही काय आहे, त्याच्यासाठी शिक्षा आहे. त्यामुळे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि त्याला एकटं राहणं म्हणजे इटसेल्फ एक थोडीशी अवघड गोष्ट आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे जे होतं हे ह्या ठिकाणी ॲक्सेप्टेबल नाही आहे. राईट. जसं आता उदाहरणार्थ इथे जर बघितलं आपण तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. चला, आपण समाजशास्त्र हा जो शब्द होता, सोशिओलॉजी हा शब्द, हा दोन शब्दांपासून तयार झाला होता हे आपण बघितलं होतं. त्यातला पहिला आहे सोशियस. कोणता आहे, सोशियस. सोशियस शब्दाचा अर्थ, सोशियस कुठल्या भाषेपासून तयार झाला आहे मित्रांनो, तर सोशियस हा शब्द तयार झालेला आहे लॅटिन भाषेपासून. कुठल्या भाषेपासून, लॅटिन भाषेपासून. आणि लॅटिन भाषेमध्ये सोशियस या शब्दाचा अर्थ काय होतो, करेक्ट आहे, आपण बघितलं होतं सहकारी किंवा सहयोगी असं आपण या ठिकाणी बघितलं होतं. राईट. त्या ठिकाणी जॉर्ज सिमेल यांनी सोशियाबिलिटी याला महत्त्व दिले. याचाच अर्थ मानवाला इतरांच्या सोबत किंवा समूहात राहणे महत्त्वाचे वाटते. आता समाज हा जो शब्द आहे याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या पद्धतीने समाजाची काय करत आलेला आहे, व्याख्या करत आलेला आहे. त्या शब्दाचा उपयोग करत आलेला आहे. जसं या ठिकाणी आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे की आपण रोजच्या जीवनात ते वापरतो. जसं आपण आर्य समाज म्हणतो, आदिवासी समाज म्हणतो, महिला समाज म्हणतो, सहकारी समाज म्हणतो, औद्योगिक समाज म्हणतो. बरोबर आहे. हे सगळे जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे समाज म्हणून पुढे काय झालेत, उदयास आलेत. पण समाजशास्त्र जर हे समाजाचं शास्त्र असेल तर समाजशास्त्राचा खरा अर्थ जाणून घेणे काय आहे, आवश्यक आहे मित्रांनो. बहुतेक वेळा समाज हा शब्द सोसायटी म्हणून पण वापरला जातो. काय केला जातो, सोसायटी म्हणून पण वापरला जातो. जसं इथे उदाहरणं दिलेत तुम्हाला, म्हणजे सोसायटी, मंडळ, संघटन किंवा समूह यासाठी पण समाज हा शब्द वापरला जातो. जसं पीपल्स एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, आयडियल हाऊसिंग सोसायटी. बरोबर आहे. मात्र अशा प्रकारचा जो समाजाचा अर्थ, हे जे शब्द वापरले गेलेत याचा अर्थ समाजशास्त्रामध्ये हा समाज यांना अपेक्षित नाही आहे. समाजशास्त्रामधल्या समाजाचा अर्थ काय मित्रांनो, वेगळा आहे. तो आपण या ठिकाणी बघूया. करेक्ट आहे. समाज या शब्दाची व्याख्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्याच्या काही व्याख्या या दिलेल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची व्याख्या आहे ती कोणी दिलेली आहे, मॅकआयव्हर आणि पेज यांनी. कोणी दिलेली आहे, मॅकआयव्हर आणि पेज. त्यांनी काय म्हटलं आहे, समाज हा अनेक समूह व विभागातील क्रिया, प्रतिक्रिया, अधिकारांची आणि सहकार्याची अशी व्यवस्था आहे की ज्यामुळे मानवी वेतन व स्वातंत्र्य यावर परिणाम होतात. करेक्ट आहे. काय होतात, परिणाम होतात. मित्रांनो आता ह्या व्याख्या वाचणं का महत्त्वाचं आहे आपल्याला, बघा. करेक्ट आहे. यावर परिणाम होतात म्हणजेच थोडक्यात नियंत्रण ठेवले जाते असं आपण म्हणू शकतो. तर या व्याख्यांवर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न अपेक्षित आहे. एखादी व्याख्या विचारली जाईल आणि ही व्याख्या कोणी दिलेली आहे असा प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्याची तयारी तुम्ही ठेवा. ज्यावेळेस मी इथे नाव सांगतोय त्यावेळेस तुमच्या नोट्समध्ये तुम्ही मॅकआयव्हर आणि पेज लिहून हे जे महत्त्वाचे शब्द आहेत हे शब्द तुमच्या या
लोकांच्या नावासमोर आली पाहिजेत, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन कराल त्यावेळेस तुम्हाला ते काय जाणार आहे, इझी जाणार आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीची व्याख्या आहे, करेक्ट आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये समूहामध्ये एकत्रित राहणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे समाज होय. आता या व्याख्येला एवढं असं काही महत्त्व असं द्यायची आवश्यकता नाही आहे, पण ते आहे पण सोपी, त्यामुळे त्यात काही असं वेगळं विशेष तुम्हाला करायची गरज नसणार आहे. मॉरिस गिन्सबर्ग यांची समाजशास्त्राची व्याख्या समजून घेणं आवश्यक आहे. विशिष्ट संबंध व वर्तनाचे प्रकार, बघा कशावर भर दिलेला आहे मित्रांनो, विशिष्ट संबंध आणि वर्तनाचे प्रकार यांनी एकत्रित बांधल्या गेलेल्या व्यक्तींचा समूह. कशामुळे? विशिष्ट संबंध आणि वर्तनाचे वेगवेगळे प्रकार यांनी एकत्रित बांधल्या गेलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजेच काय, तुमचा समाज आहे. बरोबर आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचे संबंध न ठेवणाऱ्या किंवा दुसरे वर्तन प्रकार अवलंबणाऱ्या व्यक्तींना आपण इतर समाजातील व्यक्ती काय दिसतात, मग वेगळ्या दिसतात. त्यामुळे जे सगळे, आता जसं उदाहरणार्थ तुम्हाला जर द्यायचं म्हटलं तर तुम्ही जर लग्नात गेलात तर तुम्ही लग्नात फाटके कपडे घालून जाणार आहात का मित्रांनो? नाही जाणार. कारण जर तुम्ही लग्नात फाटके कपडे घालून गेलात तर तुमचा जो व्यवहार आहे, तुमचं जे वर्तन आहे ते इतर व्यक्तींपेक्षा काय दिसणार आहे, वेगळं दिसणार आहे. किंवा कोणाची डेथ झाली किंवा काय झालं त्या ठिकाणी तुम्ही फुल मेकअप, कंप्लीट नवे कपडे, डिझायनर कपडे असं तुम्ही घालून जाणार आहात का? तर नाही. कारण ती सिच्युएशन वेगळी आहे, ती परिस्थिती वेगळी आहे आणि तिथली डिमांड पण काय आहे मित्रांनो, वेगळी आहे. त्यामुळे समाजामध्ये या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. आता हा पॅरेग्राफ थोडासा महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षात घ्या. लोकांमधील सामाजिक संबंध हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे असे समाजशास्त्रज्ञांना वाटते. त्यामुळे समाज म्हणजे सामाजिक संबंधांची व्यवस्था होय. करेक्ट आहे. बऱ्याच समाजशास्त्रज्ञांच्या मते समाजाला त्यांनी कसं डिफाईन केलं आहे, सामाजिक संबंधांची एक व्यवस्था. राईट. विचार करा मित्रांनो की जर आपल्यामध्ये सामाजिक संबंध नसते तर आपल्या समाजाचं काय झालं असतं. करेक्ट आहे. काय झालं असतं इन द सेन्स की ह्या ज्या सगळ्या क्रिया, प्रतिक्रिया, ह्या आंतरक्रिया ह्या ज्या होतात ह्या त्या पद्धतीने होऊ शकल्या असतात का, हा थोडासा विचार करण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे समाजशास्त्राला आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. बरोबर आहे. त्यानंतर मानवातील सर्व संबंध हे सामाजिकच असतात असं नाही आहे. करेक्ट आहे. त्यामध्ये मग सामाजिक संबंध निर्माण, आता असे अनेक लोक आहे ना की ज्यांचा तुमचा काही संबंध नसतो, जसं तुमच्या सोसायटीत राहणारे लोक असतील. करेक्ट आहे. त्यातल्या 2-3 लोकांशी तुमचं खूप चांगलं जमत असणार आहे आणि बाकी लोकांशी तुमचा तेवढा संबंध नसणार आहे. राईट. मग त्यांच्याशी सामाजिक संबंध अस्तित्वात जर यायचे असतील तर त्याच्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि त्या गोष्टी कोणत्या त्या आपण इथे बघून घ्या. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काय, परस्परांची जाणीव असणे. काय असणे मित्रांनो, परस्परांची जाणीव असणे. जाणीव असणे म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे, त्याचं अस्तित्व काहीतरी आहे, ही जाणीव असणं काय आहे मित्रांनो, आवश्यक आहे. आणि जर ही जाणीव तुम्हाला नसेल तर मग सामाजिक संबंध प्रस्थापित होणार नाहीत, हे तेवढंच खरं आहे. त्यानंतर परस्परांमध्ये देवाणघेवाण असणे असं पण आपण त्याला म्हणू शकतो. एकच मिनटं. करेक्ट आहे. लक्ष द्या मित्रांनो. करेक्ट आहे. ओके. दुसरा पॉईंट आहे परस्परांमध्ये देवाणघेवाण होणे आवश्यक असते. सामाजिक संबंध प्रस्थापित जर व्हायचे असतील तर एक दुसऱ्यांमध्ये काय झाली पाहिजे, देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि जर देवाणघेवाण होत नसेल तर सामाजिक संबंध प्रस्थापित होणार नाही. म्हणजे इथे एक उदाहरण दिलं आहे, जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असतात तेव्हा त्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव असते. यामध्ये सामाजिक संबंधांची पहिली अट पूर्ण होते. पहिली अट कोणती होती की परस्परांची जाणीव असणे, ही पहिली अट आहे. ज्यावेळेस 2 व्यक्ती विरुद्ध दिशेला धावत आहेत, करेक्ट आहे, त्यावेळेस त्यांना प्रत्येकाच्या अस्तित्वाची जाणीव असते. कारण त्यांना माहिती आहे जर आपण याचं अस्तित्वाने बघितलं तर हा येऊन आपल्याला कधी धडकू शकतो. राईट. त्यानंतर पण जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नमस्कार करते व दुसरी व्यक्ती त्याला
प्रतिनिमिस्कार करते तरच त्यांच्यामध्ये काय होतात, आंतरक्रिया होतात आणि त्यातूनच काय होतात, सामाजिक संबंध तयार होतात. ही सामाजिक संबंधांची दुसरी अट आहे. करेक्ट आहे. हे सामाजिक संबंध सहकार्याचेच असले पाहिजेत असे नाही, तर ते संघर्षाचे असू शकतात. कारण समजा तुमच्याकडे धावणारा, तुमच्यासोबत धावणारा किंवा तुमच्या विरुद्ध दिशेला धावणारा हा तुमचा प्रतिस्पर्धी असू शकतो किंवा काही असू शकतो, पण त्याच्याशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुमचे संबंध एस्टॅब्लिश होणं काय आहे, आवश्यक आहे, तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. येते लक्षात. त्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी जो दिलेला आहे तो म्हणजे समाजाची वैशिष्ट्ये. तो म्हणजे काय, समाजाची वैशिष्ट्ये. वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत आपल्या समाजामध्ये, ती आपल्याला समजणं. तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय आहे ते म्हणजे काय, समाजात असलेलं साम्य. साम्य काय मित्रांनो, आपल्या समाजामध्ये कुठल्या गोष्टीत साम्य आढळून येतं, तर आपल्यामध्ये लोकांच्या गरजा, ध्येय, कल्पना, मूल्य, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात साम्य असते. बरोबर आहे. मॅकआयव्हर आणि पेज जे होते त्यातल्या मॅकआयव्हर यांनी म्हटलं होतं की समाज म्हणजे साधर्म्य. साधर्म्य म्हणजे काय, समान गोष्टी करणारे लोक, सेम. बरोबर आहे. जसं आपल्या गरजा सेम आहेत, अन्न वस्त्र निवारा, या प्रत्येक माणसाच्या गरजा सेम आहेत. बरोबर आहे. प्रत्येकाचं काही ना काही ध्येय आहे आयुष्यात. कोणाला अधिकारी व्हायचं आहे, कोणाला IAS व्हायचं आहे. तर हे समान ध्येय ठेवणारे लोकांचा एक समूह बनू शकतो, एक समाज बनू शकतो. राईट. त्यामुळे याला आपण समाजात असलेले साम्य असं म्हणू शकतो. त्यानंतर शारीरिक व मानसिकदृष्ट्या साधर्म्य असल्याशिवाय समाज निर्माण होणे आवश्यक नाही. बरोबर आहे. तुमच्यामध्ये एक मनुष्य प्राणी ठेवला, एक हत्ती ठेवला, एक माकड ठेवला, एक गेंडा ठेवला, तुमच्या सगळ्यांचा समूह तयार होईल का, समाज तयार होईल का, तर नाही होणार मित्रांनो. शारीरिक आणि मानसिक गरजा ज्या आहेत त्या काय असल्या पाहिजेत, सिमिलर असल्या पाहिजे. त्याची गुणधर्म जी आहेत ती एकसारखी असली पाहिजे, तर आणि तरच तुमचा काय होतो, समाज तयार होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपण सर्वजण एक आहोत ही जाणीव काही बाबतीत असणाऱ्या साम्यातून निर्माण होत असते. बरोबर आहे. जसं आपण सगळे मानववंश म्हणजे आपण जे आहेत ते सगळे मानववंशाचे आहोत, ही एक जाणीव आहे. आपला एकाच कुठल्या तरी देवावर विश्वास आहे, देव कुठलाही असू दे, म्हणजे थोडक्यात देवावर विश्वास आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यातूनच काय होतं, तुमचे संबंध प्रस्थापित होता असं म्हणायला हरकत नाही आहे. करेक्ट आहे. सो पुढे जाऊया. दुसरा पॉईंट आहे सामाजिक भिन्नता. बरोबर आहे. साम्याप्रमाणेच समाज हा सामाजिक भिन्नतेवर देखील आधारित आहे. भिन्नता हा सशक्त समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. कसं रे मित्रांनो, दोन कॉन्ट्रास्टिंग गोष्टी आहेत बघा. एका ठिकाणी म्हणतो आपण की साधर्म्य असलं पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी म्हणतोय की समाज हा भिन्नतेवर अवलंबून आहे आणि भिन्नता असेल तर तो समाज काय असतो, सशक्त असतो. मग भिन्नता कुठल्या बाबतीत आहे, आपल्यामध्ये संस्कृतीची भिन्नता आहे, आपल्यामध्ये खानपानाची भिन्नता आहे, आपल्याकडे सणांची भिन्नता आहे, आपल्याकडे एखादी गोष्ट सेलिब्रेट करण्याची भिन्नता आहे. म्हणून भारताला काय म्हटलं जातं, विविधतेत एकता असणारा देश. काय म्हटलं जातं, विविधतेत एकता असणारा देश. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं आपण म्हणू शकतो. करेक्ट आहे. पुढच्या पॉईंटला जर आपण गेलं तर आपल्याला लक्षात येईल की बरोबर आहे, सॉरी, त्यामध्ये तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे काय, परस्परावलंबित्व. म्हणजे काय, एकमेकांवर अवलंबून असणे. हे पण समाजाचं काय आहे, एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या सामाजिक, आर्थिक, बायोलॉजिकल आहे ना, जैवशास्त्रीय या सर्व गरजा भागवण्यासाठी आपण नेहमी दुसऱ्यावर काय असतो, अवलंबून असतो. आणि अवलंबून असू तरच ते समाजाचं काय असतं, एक वैशिष्ट्य असतं. यामध्ये एक समूह, एक राष्ट्र, एक समुदाय हा विकासासाठी इतरांवर अवलंबून असतो. हेच परस्परावलंबित्व आपणास कुटुंबामध्ये दिसून येते आणि हेच सामाजिक संबंधांच्या अस्तित्वासाठी काय आहे मित्रांनो, आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर चौथा पॉईंट असतो तुमचा सहकार्य. गिसबर्टच्या मते सहकार्य ही सामाजिक जीवनाची प्राथमिक प्रक्रिया आहे. हे लक्षात घ्या, हे वाक्य महत्त्वाचं आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहून ठेवा. कोणी सांगितले, गिसबर्ट यांनी. सहकार्य ही सामाजिक जीवनाची काय आहे, प्राथमिक प्रक्रिया आहे. सहकार्याशिवाय समाजाचे अस्तित्व अशक्य आहे. ओके. आपण जर एकमेकांना सहकार्य केलं नाही तर बरोबर आहे, तर समाजाचे अस्तित्व काय येतं,
धोक्यात येतं. काय येतं? धोक्यात येतं. मग तुम्हाला सहकार्य काय करायचं आहे मित्रांनो? तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल, तुम्हाला आमची जी मेहनत आम्ही तुमच्यासाठी घेतो आहेत विषयावर, ही जर आवडत असेल तर तुम्ही जे विद्यार्थी आहेत ज्यांना आवश्यकता आहे त्यांना तुम्ही सांगू शकतात आणि आपलं जे ॲप आहे साकार फोरमचं ते डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी ही जी बॅच आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही ती पोहोचवा. नक्की त्यांचा फायदा होईल ही गॅरंटी माझी. करेक्ट आहे. जाऊया पुढे. महत्त्वाचा मुद्दा आहे नियमनात्मकता. म्हणजे काय? लोकांचे समाजातील वर्तन हे कुठल्या तरी समाज यंत्रणेकडून नियंत्रित केले गेले पाहिजे. जर नियंत्रण नसेल, त्याच्यामध्ये नियमन नसेल, नियम नसतील तर समाज काय होईल? आपला बेछूट होईल आणि ज्याला जसं वाटेल तसं तो वागेल. मग तुम्ही म्हणाल सर मग आज आपला समाज बेछूट नाही आहे का? आज पण आपल्याकडे रेप होतात, आज पण आपल्याकडे हुंडाबळी होतं, आज पण आपल्याकडे महिलांना त्रास दिला जातो, महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते. हे सूट देण्याचं उदाहरण नाही आहे का? इथे समाज सुटलेला नाही आहे का? तर हो मित्रांनो, तुम्ही म्हणतायत ते बरोबर आहे, पण ते समाजातले काय आहे? विघातक घटक आहे आणि या घटकांमुळेच काय झालं आहे? या घटकांमुळेच सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. काय झाल्या आहेत? सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या घटकांना सुधारण्यासाठी आणखी नियमनात्मकता येणं आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. राईट. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय? गतिशीलता. कुठलाच समाज हा स्थिर नसतो मित्रांनो. स्थिर म्हणजे काय? एकसारखा कॉन्स्टंट आहे, त्याच्यात काहीच बदल होत नाही असं होत नाही. समाज हा कायम बदलत असतो, चेंज होत असतो. जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा जाऊन त्याची जागा नेहमी काय घेतली जाते? नवीन चालीरीती, परंपरा यांनी घेतली जाते. जसं उदाहरणार्थ आपल्याकडे अगोदर पहिले दररोज घरासमोर रांगोळी काढली जायची. राईट. पण आता ते शक्य होतं का फ्लॅट सिस्टीममध्ये? तर नाही. मग आपण काय केलं? रांगोळीचे स्टिकर घेऊन आलो आणि ते घरासमोर चिपकून दिले. म्हणजे काय? 365 दिवस आपल्या घरासमोर काय आता? रांगोळी असणार आहे. हे उदाहरण कशासाठी आहे? बदललेल्या चालीरीती. करेक्ट आहे. बदललेल्या चालीरीती. त्यामुळे समाज हा गतिशील असतो आणि त्यामुळे वेगवेगळे घटक याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असतात असं आपण म्हणू शकतो. ओके. सो यामध्ये पुढचा मुद्दा आहे आपल्याला बघायचं आहे समुदाय ही संकल्पना. काय बघायचं आहे मित्रांनो? समुदाय. बरं, समाजाचं तुम्हाला समजलं, समाजाची व्याख्या आपण बघितली, समाजाचे वैशिष्ट्य काय ते आपण बघितले, समाज अस्तित्वात येण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते ते आपण बघितलं. त्यातल्या 5-6 गोष्टी त्यात परस्परावलंबित्व, सहकार्य, नियमनात्मकता. करेक्ट आहे. त्यानंतर परस्परांशी संबंध एस्टॅब्लिश करणे, सहकार्य ठेवणे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्या. आता आपण बघूया समुदाय ही संकल्पना. समुदाय ही संकल्पना जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल काय? समाज आणि समुदाय याच्यामध्ये फरक काय? बरोबर आहे. समुदायामध्ये समान भूप्रदेश हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणता? समान भूप्रदेश. लक्षात घ्या, अंडरलाईन करून ठेवा. कशाला? समान भूप्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करणाऱ्या एकसंध समूहाला उद्देशून समुदाय ही संकल्पना वापरली जाते. काय म्हणतोय मित्रांनो मी? एकाच भूप्रदेशामध्ये करेक्ट एक कायमस्वरूपी वास्तव्य करणाऱ्या एकसंध समूहाला उद्देशून समुदाय ही संकल्पना वापरली जाते. त्यामुळे समुदाय ही संकल्पना नेहमीच कशाच्या बाबतीत वापरली जाईल? विशिष्ट भौतिक भूप्रदेशाच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत वापरली जाईल? विशिष्ट भौतिक भूप्रदेशाच्या बाबतीत. बरोबर आहे. आणि मायकॅवर आणि पेज यांनी पण त्याला डिफाईन करताना म्हटलंय समुदायाला नेहमीच एक प्रादेशिक स्वरूप असते, समान भूप्रदेश आणि समान जीवन पद्धती ही समुदायाचे वैशिष्ट्य आहे. काय काय? मॅकआयव्हर आणि पेज यांच्यामध्ये काय? समान भूप्रदेश आणि समान जीवन पद्धती हे काय आहे? समुदायाचे वैशिष्ट्य. मित्रांनो इथे प्रश्न कसा बनेल? तिथे दिलं जाईल की समुदाय ही संकल्पना सांगताना समान भूप्रदेश, काय सांगतोय? समान भूप्रदेश आणि समान जीवन पद्धती करेक्ट आहे, हे समुदायाचे वैशिष्ट्य आहे असे प्रतिपादन कोणी केले? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. बरोबर आहे. त्यामध्ये ऑप्शन तुम्हाला दिले जातील. ऑगस्ट कॉम्ट, मॅक्स वेबर, मॅकआयव्हर अँड पेज, बरोबर आहे, आणि मॉरिस गिन्सबर्ग. आता यामध्ये कॉम्ट आणि वेबर सगळ्यांना माहिती आहे म्हणून 90% मुलं
तेच अप्लाय करून येतील. पण माझा विद्यार्थी कशावर टिक करणार आहे? माझा विद्यार्थी टिक करणार आहे मॅकआयव्हर आणि पेज, कारण त्याने त्याचा अभ्यास केलेला आहे. कशावर टिक करणार आहे तो? मॅकआयव्हर आणि पेज. मॅकआयव्हर आणि पेज यांनी सांगितलं समान भूप्रदेश आणि समान जीवन पद्धती ही समुदायाची काय आहेत? महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. हे लक्षात ठेवा मित्रांनो. करेक्ट आहे. त्यामुळे समान ध्येय समान गरजा भागवण्यासाठी एका विशिष्ट प्रदेशावर राहणारे समूह समुदाय असे म्हणतात. समुदायामध्ये राहणारे लोक हे त्यांचे सामाजिक संबंध निर्माण करतात. त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आपुलकी असते. ते समान जाणीवा धारण करतात. महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे हा, वाचून ठेवा. करेक्ट आहे. मॅकआयव्हर आणि पेज यांच्या व्यतिरिक्त बोगार्डस ES यांनी पण व्याख्या दिलेली आहे. कशाची? समुदायाची व्याख्या दिलेली आहे. विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या व आपलेपणाची भावना असलेला सामाजिक समूह म्हणजे काय? समुदाय आहे. एका विशिष्ट भूप्रदेशात राहतो हा समूह, बरोबर आहे. नंतर आपलेपणाची भावना. आता बोगार्डस यांचा फोकस कशावर आहे? आपलेपणाची भावना म्हणजे काय? एक लक्षात घ्या, डेफिनेशनमध्ये व्याख्यांमध्ये समान भूप्रदेश हे सगळे सांगतील. काय सांगतील? समान भूप्रदेश हे सगळं सांगतील. महत्त्वाचे शब्द या ठिकाणी काय? जसं मॅकआयव्हर आणि पेज यांच्या बाबतीत काय आहे? समान जीवन पद्धती हा महत्त्वाचा शब्द आहे. इकडे बोगार्डस यांच्या बाबतीत काय आहे? आपलेपणाची भावना हा महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे हे नाव लिहायचं आणि याच्या पुढे फक्त हा शब्द लिहायचा, पूर्ण डेफिनेशन लिहायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त एवढं रिवाईज केलं तरी तुम्हाला वेळेवर आठवणार आहे. हे मी शॉर्ट सांगतो तुम्हाला. करेक्ट आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीची पण ती डेफिनेशन आहे, ती पण आपल्याला बघण्याची अशी विशेष आवश्यकता नाही. राईट. एक मिनटं. ओके, ऑल राईट. ऑक्सफर्ड डिक्शनरीची जी डेफिनेशन आहे ती आपण बघूया. त्यामध्ये सांगितलं आहे की समान भूभागावर राहणार, अगेन समान भूप्रदेश येणार. समान भूभाग हा कॉमन फॅक्टर आहे याच्यामध्ये. समान भूप्रदेशात राहणाऱ्या व समान असे स्वतंत्र जीवन जगणाऱ्या. जीवन तर समान जगतोय पण स्वतंत्र. हे कोण सांगतोय तुम्हाला? जॉर्ज लुंडबर्ग यांनी सांगितलंय. इथे यांनी राहणारे समान विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या लोकांचा. ऑक्सफर्डचं ठीक आहे तुम्ही बघा, पण ल्युनबर्गची व्याख्या आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यांनी पण काय सांगितलंय? मर्यादित भूप्रदेशात राहणाऱ्या म्हणजे समान भूप्रदेशात राहणाऱ्या समान असे स्वतंत्र जीवन जगणाऱ्या मानवी लोकसंख्येस काय म्हटलं जातं? समुदाय म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? समुदाय. मला वाटतं समुदायाची व्याख्या याच्यापेक्षा सोप्या भाषेत सोप्या शब्दात आजपर्यंत तुम्ही वाचलेली नसेल, जी मी तुम्हाला आत्ता सांगितली. समुदायामध्ये खालीलपैकी कुठल्या बाबी समाविष्ट होतात? बरोबर आहे. हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट बनू शकतो. समुदायामध्ये पुढील बाबी समाविष्ट होतात. त्याच्या आहे समान भौगोलिक प्रदेश, मी तुम्हाला सांगितलं, समान आवडीनिवडी, परस्परावलंबित्व, सामाजिक जीवन आणि आपलेपणाची भावना. बघा, आपलेपणाची भावना ही डेफिनेशन कोणी दिली आहे? बोगार्डस यांनी. समान आवडीनिवडी म्हणजे समान जीवन पद्धती हे कोणी दिलेलं आहे? मॅकआयव्हर आणि पेज यांनी. परस्परावलंबित सामाजिक जीवन हे काय आहे? ऑक्सफर्ड यांच्या, म्हणजे समान विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या लोकांचा समुदाय म्हणजे परस्परावर अवलंबून असणारे, हे कोणी दिले? ऑक्सफर्डमध्ये. करेक्ट आहे. म्हणजे काय, या चारही डेफिनेशन जर बघितलं तर यातून लक्षात येईल की इथे पण एक प्रश्न तयार होऊ शकतो तुमचा की समुदायामध्ये खालीलपैकी कुठल्या बाबी समाविष्ट होतात. यातले 3 ऑप्शन असतील आणि एक काहीतरी वेगळं ऑप्शन असेल. राईट. तर त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं काय मित्रांनो आवश्यक आहे. येते लक्षात? बरोबर आहे. समुदायाचे घटक जसं आपण बघितलं, आत्ता पण आपण बघितलं, समुदायाचे घटक काय काय आहेत. ओके. त्यामध्ये मॅकआयव्हर यांनी समुदायाचे 2 महत्त्वाचे घटक सांगितले, विशिष्ट भूप्रदेश आणि समुदाय भावना, ज्याच्यावर आपण पूर्ण चर्चा केली. राईट. यामध्ये आपण जर बघितलं, एकत्र राहण्याने लोकांचे सामाजिक संबंध विकसित होतात. एकत्र असल्यामुळे लोकांना संरक्षण, सुरक्षा, निर्भीडता प्राप्त होते. यातून समुदायातील सदस्यांना त्यांचे समान ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत होते. मग तुम्हाला जर प्रश्न आला की समुदायामध्ये लोक का राहतात किंवा एकत्र राहण्यामुळे लोकांना काय काय फायदे होतात, तर इथे ऑप्शन्स असतील संरक्षण, सुरक्षा आणि निर्भीडता. राईट. तर तुम्हाला त्याचं उत्तर जमलं पाहिजे. राईट. नंतर समुदाय भावना हा एक मुद्दा आपण बघितला, याच्यावर पण आपण चर्चा केली. समुदाय भावना ज्यावेळेस म्हणतो तर त्यावेळेस
वैयक्तिक कुठल्या गोष्टीची अपेक्षा न ठेवता सामुदायिक बरोबर आहे, म्हणजे यातून पूर्ण समुदायाचं कल्याण होईल अशा गोष्टी करणं म्हणजे समुदाय भावना. यामध्ये कायम एकत्रित असण्याची आणि समान उद्दिष्टांची जाणीव असावी लागते असं आपण म्हणतोय. समुदायामध्ये राहणाऱ्या लोकांना एकत्रित जीवन जगण्याची, त्याच पद्धतीने समुदाय भावनेमुळे व्यक्ती आपल्या समुदायाशी भावनिकदृष्ट्या हा जोडला गेलेला असला पाहिजे. त्याचा उपयोग त्याला नक्कीच होतो. करेक्ट आहे मित्रांनो. सो आज आपण समुदाय आणि समाज ह्या दोन महत्त्वाच्या व्याख्या आणि त्याच्याशी संबंधित जे विचारवंत आहेत त्याचाही अभ्यास केला, त्याच्या डेफिनेशन्सचा अभ्यास केला. मित्रांनो पुन्हा एकदा विनंती आहे, बॅक टू बेसिक्स इतकं स्ट्रॉंग ठेवा की तुम्हाला पुढच्या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.